संसाराच्या गोधडीला तेवढंच ठिगळ पाणी मिळतं बघ. काय येणार ना मग? लागतेस ना कामाला? आता गंगेचं आचमन करा. थांबे येऊ नगस. अहो किती घाण आहे पाणी. अहो असं बोलू नये हो. पैठण क्षेत्र पवित्र क्षेत्र आहे. जगात गंगे इतकं निर्मळ आणि पवित्र पाणी कुठेही नाही. जगातल्या कुठल्याही घाणीला पचवण्याची ताकद आहे या गोदामाईच्या पोटी. असं म्हणू नका. आचमन करा. घ्या. केशवाय नमः. केशव महाराज तुम्ही बी करा की थोडंसं आचमन आणि व्हा की पुण्यवान. ए भान्या गप की जरा. गुरुजी चालू दे तू. मध्ये मध्ये बोलू नकोस. हा यजमान, आता पिंडदानाच्या वेळी गोब्राह्मणांना भोजनाचा संकल्पही करावा लागतो यथाशक्ती. नाही काय आहे की गोब्राह्मणांना अन्नदान जर केलं तर गेलेल्या मृतात्म्यास शांती मोक्ष प्राप्त होतो म्हणून. आपली इच्छा असल्यास मध्यान्नाच्या वेळेला अन्नदानाचं सांगता येईल. म्हणजे 5 ब्राह्मण, 11 ब्राह्मण, 21, 51 यथाशक्ती. हाय त्यातच भागवायचं. हा ठीक आहे. आता आपण पिंडदानात जाऊया. आहे त्यातच बघूया. या. कावळा अजून काय येत नाही. मेल्या माणसाला ह्याची सवय होती का? मग ही ठेवायची का? शिवाजी एवढा राग बरा नाही बाबा. शिवाजी जिवंतपणे दारू शिवाय जगला नाही आणि आता दारूचा नैवेद्य दाखवल्याशिवाय मोक्ष बी नाही मिळणार. आम्हाला सगळ्यांनी सोडून गेला. शिवाजी एवढा राग बरा नाही. तुम्हाला सांगतो महाराज, या रागामुळे माणसाची सगळी धूळ झाली होत्या. आमच्या गावात त्या भोसल्याचं आणि गोरपड्याचं लय वाकडा. मागच्या आठवड्यात तो भोसल्याचा यंकट मेला. त्याला प्रथेप्रमाणे नदीवर नेऊन जाळला. दुसऱ्या दिवशी बघतात तर काय यंकटची राखच मशालातून गायब. काय राख चोरले? अहो हे तर काहीच नाही. पुढं भोसल्याचं आणि गोरपड. आवरा जरा आणि बंद ठेवा हे ठोबाड. या अशा वागण्यात तुमची बी राख आता लांब नाही राहिली हे लक्षात ठेवा. सावकार नमस्कार. हा नमस्कार. 8 दिवसात तुटली फुटली तर नाही ना रे भान्या? एकदा तपासून घ्या. मागणं भानगड नको. सावकार मी आपण अशा 10 चाण्या घेणार बघा तुमच्यासारख्या. अगोदर एखादीच घे. होय त्यावर तुझी शाळा शिकून होईल. शिकून मामलेदार झालास की मग चाळणीचा कारखानाच टाकायचा नाथघाटावर. होय चालतंय चालतंय. हे चालते वाल्या. हिशेब कर 8 दिवसांचा. होय होय. घ्या. सावकार हे घ्या 8 दिवसाचं आणि पुढच्या 8 दिवसाचं आमच्या दोघांचं ॲडव्हान्स. चहा घेता काय थोडं थोडंसं? आत्ताच बळी खाल्ली आणि चाय पण पियालो. होय. सावकार जरा नाथ गटार रेट समान ठेवायचं बघा की. कोणी कसंही तोंडाला येईल तसा रेट मागतात. भान्या तू लहान आहेस अजून. मामलेदार झालास की तू सगळ्यांना वळण लाव. चालतंय की. भान्या हे तुझं बरं आहे बाबा. कुठल्याही गोष्टीत म्हणे चालतंय की. चला पळा पळा.
काहीतरी केलंच पाहिजे. केलंच पाहिजे. बहिष्कारच टाकला पाहिजे. हो, बहिष्कारच टाकला पाहिजे. बघतो ना मी, सोडत नाही ना. काय समजतं? काय झालं मुरलीधर? अहो, टेम्पो ठरवा, मांडव घाला, पंक्ती वाढा. आता आवा काय बाहेर चालले हे क्रियाक्रम. अरे मुरलीधर, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. श्रद्धा मनात येईल तशी दक्षिणा घ्यायची. अहो सावकार, गोरगरिबांनी जायचं कुठं? पायतानापासून छत्रीपर्यंत सगळं पाहिजे. एवढं पैसे आणायचं कुठून? रक्ताच्या चाचण्या करा, एक्सरे काढा, ऑपरेशन करा, रक्त द्या, सलाईन लावा. म्हणलं लावतो. डॉक्टरांनी जे जे सांगितलं ते सगळं केलं. अहो, म्हातारा जगावा ना म्हणून माझी जमीन सुद्धा विकली, तरी म्हातारा निष्ठायचा तो निसटलाच. हो सावकार, मोक्ष मोक्ष म्हणजे तरी काय हो? म्हातारा चांगला जगावा म्हणून हवं ते समज केलं, आणि आता मोक्ष म्हणून डॉक्टरांची बिलं भरतोय. आणि हे क्रियाकर्मवाले आता सोडत नाहीत. सावकार, माझ्या म्हाताऱ्याला ना शांती नाही लाभली तरी चालेल, पण या गावाची वाट पुन्हा चालणार नाही. चला ना, चला चला. पाहिलं सावकार, मला सुद्धा गल्ल्यावर नेहमी हेच ऐकावं लागतं. माझ्या दुकानावर दागिना मोडायला येणाऱ्यांपैकी रोज कोणी कोणी हेच बोलत असतो. सावकार, आता तुम्हीच काहीतरी मनावर घ्या. गावची इतकी बदनामी चांगली नाही. हो सावकार, काहीतरी करा. क्या रे, क्या काम है? नया चालान मांगता है. माल 40 रुपया बढ़ेगा. अभी ये रख लो, बाकी का चालान मिलने के बाद. क्या नाम तेरा? मैं बानिया और एक किरकिरे. क्या किरकिरे? ऐसा क्यों? यो लहान असताना त्याची आई मेली. आईच्या दुधासाठी लय किरकिर करायचा बघा. तब से इसको किरकिरे बुलाते. सच? एकदम सच. भागो यहाँ से, 4 दिन बाद आना. भागो. ठीक है, ठीक है. केशवजी थांबा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. नाही, मला आत्ता थोडी कामं आहेत, आपण नंतर बोलू. क्रियाकर्माच्या नावाखाली तुम्ही जो आचरटपणा चालवलाय त्याबद्दल बोलायचं मला. आचरट कोणाला बोलताय? अजून कोणाला? तुलाच बोलतो. काय पोरखेळ लावलायस तू? हा, पत्रे सावकार, तुम्ही ज्येष्ठ आहात, मान ठेवतो आम्ही तुमचा. उगाच जीभ सैल सोडू नका, आम्हालाही तोड नाही, ध्यानात ठेवा. केशवपंत, अहो काय काय ऐकायला मिळतं हो तुमच्याबद्दल? जेवणावळीची गळ काय घालता, तोंडाला येईल ती दक्षिणा काय मागता? अहो, काय हे? ए दिगंबरा, लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस. तुझ्या देवळात लुडबुड करतो का रे आम्ही? मग काय, आठवड्यातनं किती वेळा दानपेटी उघडायची, याला काय मर्यादा आहे की नाही? ते विश्वस्ताना अंधारात ठेवून आठवड्यातून किती दिवस त्या पेटीमधला गल्ला लांपास करतोस रे? अरे काय बोलतोय? गल्ला? बेशरम माणसा, पेटीमधल्या दानाला गल्ला म्हणतोस? अरे जीभ झडत कशी नाही तुझी? मग माझ्या दक्षिणेवर कुणी काही बोलण्याची गरज नाही, सांगून ठेवतो. नाही तर मी कुणाला सोडणार नाही. आता सोडायचं धरायचं तुम्ही नका सांगू. ए नाम्या, अशीच मारामाऱ्या करा, उरावर बसा एकमेकांच्या. लांबून लांबून येणाऱ्या यजमानांच्या मार्फत पैठणची अशीच कीर्ती सगळ्या महाराष्ट्रभर पसरू देत. अरे दया, क्षमा, शांती, मानवतावाद यांना असं खुंटीवर टांगून ठेवू नका. पैठणची आबरू अशी भर रस्त्यावर मांडू नका. याचे जास्तीत जास्त 600 रुपये देईन मी.
1,500च्या खाली घेणार नाही. बरं तुझं राहू दे माझं राहू दे. 1200 रुपयावर तोड करू. दे. काय गे शांता, झाला का पगार? अव कशाचा पगार आणि कशाचं काय केशव महाराज, जमल तसा गाडा रेटायचा. जमल तसा का? तुला काय कमी आहे? हं? भाण्या कमावतो की फारच, आणि आजकाल त्याच्या हातात चलन फारच खुळखुळू लागले. अव तसं असतं तर 2-2 चाकऱ्या केल्या असत्या कम्या. हे शांता, वेळीच लक्ष द्या त्या पोराकडे. फारच वाह्यात होत चाललाय. वडीलधाऱ्या माणसांसमोर कसं बोलायचा पाचपोच राहिलेला नाही त्याला. वेळीच लक्ष दे. ते पोरग हाताबाहेर जाईल आणि आयुष्यभर पश्चाताप करत बसशील. लक्षात ठेव. आवडला पिक्चर. इथं बस, इथं बस, तू बस, बजी देतो तू. खात बस, मी आलो 5 मिनिटात.